नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे MIDCद्वारे रिसेंटलीच अभ्यासक्रम हा जाहीर करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा अभ्यासक्रम आहे. प्रत्येक एक्झाम ह्या 200 मार्काच्या आहेत, ज्या स्पेसिफिक क्वालिफिकेशनसाठी आहेत. त्या 400 मार्कच्या एक्झाम आहेत आणि ह्या ज्या पर्टिक्युलर एक्झाम आहेत ज्याच्यासाठी स्पेसिफिक एज्युकेशन क्वालिफिकेशन नको आहे, तर त्या फक्त 200 मार्काच्या आणि 2 तासाचे एक्झाम होणार आहेत. तर ह्याच्यामध्ये बघा, हा जो सिलेबस आहे 200 मार्काचा, हा सगळ्यांसाठी कॉमन असणार आहे. जसं की सामान्य ज्ञान दिलेलं आहे, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, माहितीचा अधिकार, भारतीय राज्यघटना, संगणक, त्यानंतर जागतिक व भारतातील चालू घडामोडी व सामान्य विज्ञान, त्यानंतर बुद्धिमापन विषयक प्रश्न आणि औद्योगिक विकास विषयक प्रश्न, जसं की MIDCचे धोरण होते 2013चं, MIDC अधिनियम 1961, नवीन लँड ॲक्विजिशन कायदा झालेला आहे 2013चा तो, आणि महाराष्ट्र MRTP ॲक्ट आहे 1966चा. तर त्यावरती 50 गुण आणि 70, 40 गुण अशा प्रकारच्या 200 मार्काचा पेपर होणार आहे. हा पेपर ऑगस्ट महिन्यात घेण्यात येईल. हा चुकून 2024ला पाहिजे होतं, तर ह्या 2024ला ऑगस्ट महिन्यात हा पेपर होणार आहे. तर हे सगळे पेपर ऑगस्ट महिन्यात होतील. सहाय्यकसुद्धा ह्या पदाची सुद्धा सेम सिलेबस आहे. त्यानंतर तुम्ही पाहिलं सहाय्यक जनसंपर्क अधिकारी यांचासुद्धा सेम सिलेबस आहे. फक्त इथे जो शेवटचा आहे, तर ह्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे. तर MIDC न देता ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत. रिपोर्टिंग, करंट अफेअर्स, इंट्रोडक्शन, पब्लिक रिलेशन्स, ॲडव्हर्टायझिंग, रिसर्च मेथड इन मास कम्युनिकेशन, मीडिया लॉज, मीडिया मॅनेजमेंट, इलेक्ट्रॉनिक, डेव्हलपमेंट टुरिझम, डेव्हलपमेंट जर्नलिझम, बिझनेस जर्नलिझम, मेट्रोपॉलिटिशियन जर्नलिझम, पब्लिक रिलेशन, अशा प्रकारचे हे सिलेबस दिलेले आहेत. जर तुम्हाला ह्याची सिलेबसची PDF हवी असेल तर खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल असेल, तर तुम्ही तिथे जाऊन हे बघू शकता. तसंच हे फायनान्ससाठी उपमुख्य लेखाधिकारी ह्या पदासाठी बघा, हा भाग 1 आहे. हा 200 मार्काचा आहे टोटल. आणि जो भाग 2 आहे हा सुद्धा 50-50 जर तुम्ही गुण बघितले यांचे, तर हे सिलेबस वाईज 50-50-50 गुण 200 मार्काचे आहेत. तर सेम तसं बाकीच्या विधिविषयक वगैरे किंवा बाकीच्या एक्झामला सुद्धा 200 मार्काचे पेपर आहेत. म्हणजे जिथं स्पेशलायझेशन आहे तिथे 400 मार्क्स आहेत आणि जे सामान्य पोस्ट आहेत तिथे 200 मार्कापैकी आहे. तर प्रश्न इथे सगळ्या विद्यार्थ्यांचा हाच असेल की आपण किती अभ्यास करावा किंवा कट ऑफ किती रेंजमध्ये लागू शकतो. जर तुम्ही तलाठी भरती जर बघितली असेल किंवा नगर परिषद, तर तुम्ही साधारणतः अंदाज लावू शकता की पोरांच्या क्षमता ह्या खूप वाढलेल्या आहेत. तर ह्यामुळे 170च्या आसपास हा कट ऑफ अपेक्षित करणे प्रथमदर्शी सोयीस्कर ठरेल. जेणेकरून तुम्हाला एक टार्गेट सेट होईल की 170पर्यंत तुम्हाला मिनिमम स्कोअर आणायचाच आहे. त्यापेक्षा जास्त आणलं तर वेल अँड गुड. तर इथे हा कट ऑफ जर आत्ताच घडीला सांगायचा झाला तर हा 170 किंवा 160च्या पर्यंत लागू शकतो. तर ह्या रेंजमध्ये तुम्ही राहिलात तर सेफ राहू शकता. नंतर नॉर्मलायझेशनने तुमचे स्कोअर हे 200पर्यंतसुद्धा जाऊ शकतात किंवा त्याच्यापेक्षाही सुद्धा जास्त जाण्याचे चान्सेस आहेत. जे स्पेशलाइज्ड आहे त्यांनी 10-1 मार्क कमी जर पकडले तरी चालेल किंवा 150च्या आसपास स्पेशलायझेशनवाल्यांनी मार्क्स पकडले तरी चालेल. तर ह्या कट ऑफ एवढ्याच रेंजमध्ये लागण्याचे जास्त चान्सेस आहेत. धन्यवाद.